पावसामुळे राज्यातील 12 ते 14 लाख एकरावरील पिकांचं नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम। पावसामुळे मुंबईकरांची दैना तर सखल भागामध्ये साचलं पाणी। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। सततच्या पावसाने मुंबईची लाईफलाईन विस्कळीत। मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा ठप्प तर पश्चिम रेल्वेची वसई ते विरार वाहतूक सेवा बंद। मुंबईत पवईच्या फुलेनगर भागात पुराच्या पाण्यात वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला। बचावाचा संपूर्ण थरार कॅमेरामध्ये कैद। राज्यात पावसामुळे 12 जणांचा मृत्यू तर नांदेडमध्ये पूर परिस्थिती आणि त्यामुळे 9 जणांचा मृत्यू। मुंबईत एकाचा तर इतर भागामध्ये दोघांचा मृत्यू। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांची माहिती। नांदेडच्या मुखेडमध्ये आमदार उशिरा आल्याने स्थानिकांचा संताप। आपत्तीच्या वेळी कुठे होता आमदारांना सवाल। ढगफुटी सदृश्य पावसाने नांदेडमध्ये 9 जणांचा मृत्यू। इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर। उपराष्ट्रपती पदासाठी आता सुदर्शन रेड्डी विरुद्ध सीपी राधाकृष्णन यांच्यामध्ये थेट लढत। आशिया कप 2025 चषकासाठी भारतीय संघाची घोषणा। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 सदस्यीय संघ जाहीर। गिलकडे उपकर्णधार पद तर यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला मात्र वगळलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।